नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पौष्टिक असे जवसाचे लाडू बनवत आहे आणि ते कसे बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे कप जवस घालून घेतलेले आहे। जवस अगदी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि हे जवस आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। एकसारखे हलवतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते असे करपणार वगैरे नाही। तर बघा, हे 2-3 मिनिटानंतर असे व्यवस्थित फुलतात। नंतर आपल्याला जवस एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। बघा, मी इथे एका ताटामध्ये काढून घेतले आणि हे थोडेसे पसरवून आपल्याला हे जवस थंड करून घ्यायचे आहेत। तर आता आपले जवस थंड होत आहेत, तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये पुन्हा 1 कप पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ पण आपल्याला 2-3 मिनिट व्यवस्थित अगदी फुलेपर्यंत भाजून घ्यायचे। एकसारखे हलवतच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। तर बघा, इथे तीळही भाजून झालेले आहेत आणि तीळ सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर ज्या ताटामध्ये आपण जवस काढलेले आहे त्याच ताटामध्ये आपल्याला तीळही घालून घ्यायचे आहेत आणि दोन्ही आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि थंड सुद्धा करून घ्यायचे आहेत। तर आता आपले हे जवस आणि तीळ थंड झालेले आहेत। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि वाटून घेणार आहोत। तर बघा, एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने आता आपल्याला सर्व जवस दळून घ्यायचे आहेत। तर बघा, त्यानंतर आपण जे दळलेले जवस आहे त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी आता 1 कप गूळ घातलेला आहे। म्हणजे गूळ किसून घ्या किंवा गुळाची पावडरही घालू शकता आणि पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि सर्व एकत्र करून घ्यायचे आणि हातानेच मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित असं, म्हणजे सर्व गूळ मिक्स होईल। त्यानंतर राहिलेल्या जवसाचा जो कूट केलेला आहे त्यामध्ये पुन्हा एकदा 1 कप गूळ घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि सर्व आता मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे। तर बघा, इथे मी 2 वाटी जवस, 1 वाटी तीळ आणि त्याला 2 वाटी गूळ घातलेला आहे। आता हे व्यवस्थित असं त्याच्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने। आता बघा, इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2-3 चमचे तूप घालायचे आहे, साजूक तूप, आणि तूप आपल्याला गरम करूनच घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तूप मिक्स करून घ्यायचे। हाताने चोळून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पूर्ण तूप जे आहे ते सर्व आपलं मिश्रणामध्ये मिक्स होईल। बघा, या पद्धतीने सर्व असं त्यामध्ये कालवून घ्यायचे आणि नंतर याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने। तर इथे बघा, जर तुम्हाला लाडू वळत नसतील तर तुम्ही अजूनही 1-2 चमचे तूप गरम करून घालू शकता। तूप आपल्याला इथे गरमच करून घालायचं आहे। बघा, या पद्धतीने। आता हे माझं तर मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे, पण जर तुमचे होतच नसतील, म्हणजे वळतच नसतील लाडू, तर तुम्ही 1-2 चमचे तूप घालू शकता। म्हणजे हे महत्त्वाचं आहे, तुपाने व्यवस्थित लाडू वळले जातात आणि गुळाचं प्रमाणही अगदी योग्य आहे। यापेक्षा जास्त जर गूळ घातला तर खूपच गोड होतात, त्यामुळे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला असे लाडू वळवून घ्यायचे आहेत। खूपच पौष्टिक असे हे जवसाचे लाडू इथे मी बनवलेले आहेत। जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं आणि हे जवस आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी
म्हणजे फारच उपयुक्त आहे। जवसाचं सेवन केल्याने त्वचा ही एकदम अशी चमकदार राहते, म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडत नाही आणि आपले केससुद्धा खूप छान राहतात, म्हणजे केसांची गळती थांबते। केसांना अगदी म्हणजे ड्राय जर झाले असेल तर अगदी असे सिल्की होतात केस एकदम असे, म्हणजे त्यामध्ये थोडासा तेलकटपणा राहतो। म्हणजे हे सेवन खूप चांगलं आहे जवसाचं। तर बघा या पद्धतीने सर्व लाडू आपले इथे बनवून झालेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।